साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू। सोलापुरातील घटना। विजेचा शॉक लागून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे, अशी माहिती नातेवाईकाकडून देण्यात आली। शैलेश धर्मांना मानेवर, वय वर्ष 21, राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी, हुच्चेश्वरनगर, नई जिंदगी रोड, कुमटा नाका, सोलापूर मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झालेल्या नोंदीनुसार दिनांक 25 एप्रिल रोजी 11 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरात मंगलगिरी कंपाऊंडच्या जवळील दवाखान्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उभा राहून झाडाची फांदी ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्यास डोकीस मुक्का मार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मामा विजय कांबळे यांनी दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला, अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। मात्र आता या सर्व घटनेवर नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्यास विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे, असे नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे। माझा पुतणा चुलत भावाचा मुलगा आहे, शैलेश धर्मांना मानेवर। हा मुलगा डॉक्टर बागेवाडी सरच्या घरापाशी काम करत होता, घरात काम करत होता। तर काल MSBचे लोक येऊन ते झाडावर तोडले होते। ते कचरा काढण्यासाठी डॉक्टर सरांनी त्यांना सांगितले। तिथंही करंट असूनसुद्धा तिने कसं का सांगितलं ते मला समजलं नाही। तो मुलगा ते काम करताना शॉक लागून मेला आहे आणि तो जागेवरच मेला आहे। आणि सकाळी ते घटना घडली काही 10-11च्या दरम्यान घडली आणि तिने आम्हाला सांगतात निरोप 2:30 वाजता। कुठं घडलं आहे? डॉक्टरांच्या घरात, इथं महावीर चौक, तिथं घरात बंगल्यामध्ये काम करताना घडले। म्हणजे तिथं डॉक्टरांपाशी ते कामाला होते का ते? हां, पार्ट टाईम कामाला जात होते। हां, तिने कॉलेज करत होता, करत पार्ट टाईम त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता।